नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयुर्वेदा मराठीमध्ये. आज आपण पाहणार आहोत हाऊ टू पास इन स्वस्त वृत्त. या अगोदर आपण बघितलंय 45 डेज स्ट्रॅटेजी, हा जो आपल्या YouTube वरती व्हिडिओ आहे. ज्यांनी व्हिडिओ बघितला नसेल तो व्हिडिओ बघा. त्यामध्ये आपण पूर्ण सांगितले की कोणता सब्जेक्ट किती दिवस वाचायचा किंवा कशा पद्धतीने वाचायचा, त्याची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, शॉर्ट नोट्स कशा प्रिपेअर करायच्या, हे सगळं आपण त्यामध्ये कव्हर केलं. या व्हिडिओमध्ये आपण फक्त स्वस्त वृत्त बद्दल बोलणार आहोत. तर यामध्ये स्वस्त वृत्तमध्ये जसं तुम्हाला माहिती आहे, पेपर 1, पेपर 2 दोन पेपर आहेत. आता मी यामध्ये तुमचे जे बेसिक गोष्टी आहेत, मस्ट टू नो काय आहे, डिझायर टू नो काय आहे, त्यानंतर ब्लूप्रिंट कशी आपल्याला वाचायची, हे मी तुम्हाला सांगत बसणार नाही. ते तुम्हाला सगळं माहिती आहे, असं मी गेस करतो. आणि आपल्याला यामध्ये आपल्याला पास कसं होता येईल. आता काही मुलांचा अभ्यास थोडासा झाला असेल, काही मुलांनी आता स्टार्ट केला असेल किंवा काही मुलं थोडे पद्धतीने करत असतील. तर या सगळ्यांसाठी आपली पासिंग स्ट्रॅटेजी कशा पद्धतीची असली पाहिजे ते बघूया. पेपर 1 जो आहे, तर हा जो पेपर 1 यामध्ये आपल्याला टोटल एकूण 10 चॅप्टर आहेत आणि पेपर 2 मध्ये 15 चॅप्टर आहेत. तर ह्या पेपर 1 मध्ये आपल्याला बघायचं की कशा पद्धतीने पास होता येईल. सुरुवातीला पेपर 1 चं बघूया. आता यामध्ये जो पहिला चॅप्टर आहे स्वस्थ आणि स्वास्थ्य, तर हा जो चॅप्टर आहे हा कशा पद्धतीने वाचला पाहिजे. यामध्ये काय काय सांगितलेलं आहे, तर स्वस्थची डेफिनेशन, स्वस्थ पुरुषाची लक्षणे, हेल्थची डेफिनेशन, त्याची डायमेन्शन, हे एकदम बेसिक गोष्टी आहेत. हे तुम्हाला माहिती आहे किंवा वाचल्यानंतर समजेल. आता यामध्ये स्वस्त वृत्त एकदम सोपा सब्जेक्ट आहे. स्वस्त वृत्तमध्ये तुम्ही नापास होणं खूप अवघड आहे. पास तर तुम्ही होणारच, परंतु पास होणार त्याचा अर्थ नाही की तुम्ही काही न वाचले किंवा एकदा वाचले म्हणजे तुम्ही पास होणार आहेत. आपल्याला पास होण्यासाठी कमीत कमी 3 रीडिंग आपल्या असल्या पाहिजे. 3 रीडिंग कशा? एकदा आपल्याला पूर्ण वाचायचे स्वस्त म्हणजे जो आता पहिला चॅप्टर घेतला आपण स्वस्त आणि स्वस्त, यामध्ये आपल्याला पहिल्यांदा पूर्ण चॅप्टर वाचायचा. आपल्याकडे नोट्स असतील तर नोट्स तुम्ही वाचा. आणि हा जो चॅप्टर आहे, या चॅप्टरमध्ये आपल्याला पहिल्यांदा रीडिंग टाकल्यानंतर दुसरी जी रीडिंग आहे, तर ती मध्ये कशा पद्धतीचा क्वेशन येऊ शकतो. कशा पद्धतीने क्वेशन आहे, क्वेशन आलेला आहे, तो क्वेशन आपण कसा अटेम्प्ट केला पाहिजे, तर त्याचा आन्सर वाचायचे. त्यानंतर जो तिसरी स्टेप आहे म्हणजे तिसरी रीडिंग आहे, तर यामध्ये तिसरी रीडिंगमध्ये आपल्याला रिवाईज करण्यासाठी पॉइंट लिहायचे आहेत. ओके. तर हे झाला स्वस्त आणि स्वास्थ्यमधला आपल्याला पहिला चॅप्टर आपण कंप्लीट केला. यामध्ये दुसरा जो चॅप्टर आहे दिनचर्या, मी तुम्हाला अगोदर यामध्ये एल सांगतो कोणत्या चॅप्टर वरून येणार आहेत. तर जो पहिला एल आहे, तर हा येणार आपल्या दिनचर्यावरून पहिला एल आहे. दुसरा आहे ऋतुचर्यावरून, तिसरा आहे आहारवरून आणि चौथा आहे योगवरून. हे जे 4 चॅप्टर आहेत, या 4 चॅप्टरवरती 4 एल फिक्स आहेत. यामध्ये काही रॉकेट सायन्स लावायची गरज नाही. दिनचर्या आहे. आता दिनचर्या सर आम्ही फर्स्ट इयर पासून दिनचर्या करतोय. म्हणजे फर्स्ट इयरला आपली दिनचर्या बघितली आपण. तर ही दिनचर्या लिहिली तर चालतंय का? तर हो चालतंय, नो प्रॉब्लेम. परंतु तुम्हाला क्वेशन कशा पद्धतीने विचारला जातो त्यावरती डिपेंड आहे. कारण की सेकंड इयरमध्ये तुम्हाला दिनचर्या इन डिटेल आहे. बरोबर? त्यामध्ये आता काही वेळा काय होतं, की दिनचर्याचा क्वेशन थोडासा वेगळ्च्या टाइपमध्ये ते विचारतात. आपण दिनचर्या वाचलेली असते, परंतु आपण गोंधळून जातो. कशा पद्धतीने गोंधळून जातो बघा. तर मागच्या 1-2 वर्ष अगोदर क्वेशन आला होता, की जे काही आपले पंचज्ञानेंद्रिय आहेत, या पंचज्ञानेंद्रियांची दिनचर्या लिहा. यांचा दिनचर्या उपक्रम लिहा. मग काय होतं, की मुलांना थोडंसं समजलं नाही, कन्फ्यूज झालं. तर यामध्ये काय आपण दिनचर्या तर वाचलेली आहे, परंतु आता पंचज्ञानेंद्रिय जसं की चक्षु इंद्रियामध्ये आपण कशा पद्धतीने दिनचर्या उपयोगी आहे. तर यामध्ये आपण चक्षु इंद्रियावरती अंजन करतो. त्याचबरोबर घ्राणेंद्रियामध्ये नस्य करतो. त्वकेंद्रियामध्ये काय करतो, मर्दन करतो, अभ्यंग करतो. तर हे आपल्याला सगळं यामध्ये लिहायचं होतं. त्यामुळे आपल्याला गोंधळून जायची काही गरज नाही. दिनचर्या वाचलेली आहे आपण. ते आपल्याला व्यवस्थित वाचायची. जसं नस्यचे टाइप्स आपण वाचले पाहिजे आणि यामध्ये व्यायाम आहे, व्यायामाचे टाइप्स वाचले पाहिजे. कारण की व्यायाम, अभ्यंग आहे, नस्य आहे, धूमपान आहे, हे जे हायलाइटेड पॉइंट्स आहेत, हे आपल्याला अगोदर वाचायचे आहेत. आणि हे इन डिटेल वाचायचे. असं नाही की आपण दिनचर्या जेव्हा वाचतो, तर तेव्हा काय करतो, ब्राह्मी मुहूर्तावर उठणे, पूर्ण दिनचर्या आपण एका पूर्ण फॉर्मॅटनुसार वाचतो. हे फॉर्मॅटनुसार वाचायचे, परंतु जे डिटेलमध्ये चॅप्टर पॉइंट दिले आहेत वाचायचे, तर ते डिटेलमध्येच वाचायचे. कारण की तुम्हाला परीक्षेमध्ये असा क्वेशन विचारला जाणार नाही, की पूर्ण दिनचर्या लिहा. पूर्ण दिनचर्या लिहा असा तुम्हाला क्वेशन विचारला जात नाही आजकाल. तुम्हाला त्यामधले स्पेसिफिक पॉइंट देतात, जसे की व्यायाम आहे, व्यायामाचे प्रकार लिहा, त्याचा आधुनिक जे मॉडर्न एक्सरसाइज टेक्निक आहे ह्या लिहा. तर मग हे जे क्वेश्चन आहेत, तर हे आपल्याला ते इन डिटेल वाचल्याशिवाय येणार नाहीत. त्यामुळे आपल्याला इन डिटेल वाचायची दिनचर्या. आलं लक्षात कशा पद्धतीने वाचायची? रात्रीचर्या. आता रात्रीचर्येमध्ये काय महत्वाचं आहे? निद्रा. निद्रेचे टाइप्स. आता निद्रेचे टाइप्स आहेत 1, 2, 3, 4 असे एका पद्धतीने एकाखाली एक लिहायचे. आता हा जो पहिला जो त्याचा प्रकार आहे निद्रेचा,
तर तो आपल्याला एका वहीवरती नोट डाऊन करायचा, त्यानंतर दुसरा, तिसरा, चौथा अशा पद्धतीने नोट डाऊन जेव्हा करू आपण आणि परत एकदा रिवाइज करू, तर ते आपल्या आपल्या डोक्यामध्ये त्याचा फॉर्मॅट फिक्स होणार आहे, म्हणजे लक्षात बसणार आहे. त्यानंतर त्याच्या जो काही प्रकार आहे, त्यानंतर त्याच्या पुढे तुम्ही 2-4 लाईन लिहू शकता. म्हणजे तुम्हाला निद्रेचे प्रकार तर येणारच आणि हे रात्रीच्या वेळेवरती एसीक्यू येणार आहे. हे 4 एलक्यूचे टॉपिक सोडून बाकी सगळ्यावरती एसीक्यू येणार आहेत. मग अशा पद्धतीने वाचायचं. त्यानंतर रोगानुत्पादनी हा जो चॅप्टर आहे, हा देखील आपल्याला फर्स्ट इयरला झालेला आहे. म्हणजे धारणी वेग काय, अधारणी वेग काय हे सगळे आपल्याला माहिती आहेत. त्याबद्दल हा चॅप्टर आहे. सदवृत्त आहे. त्यानंतर आहार आहे. आता आहार खूप इम्पॉर्टंट आहे. का? कारण त्या अगोदर ऋतुचर्या हा आपला चॅप्टर राहिला. आता ऋतुचर्या आहे. 6 ऋतू आहेत सर. 6 ऋतू आम्ही वेगवेगळे करायचे का? तर वेगवेगळे तुम्हाला एकदा वाचून घ्या तुम्ही काय कोणत्या ऋतूमध्ये काय दिलेलं आहे. परंतु यामध्ये आपण शिकवताना जे आपल्याकडे स्टुडंट त्या ॲपमध्ये त्यांच्यासाठी मी फॉर्मॅट दिला आहे. जसं की ऋतुचर्येमध्ये मी फॉर्मॅट दिलेला आहे. त्यानंतर जे काही डिसीज आहेत, तर या डिसीजमध्ये फॉर्मॅट दिलेला आहे. त्यानंतर प्रोग्राम्स आहेत, या प्रोग्राम्समध्ये मी फॉर्मॅट दिलेला आहे. या फॉर्मॅटमुळे काय होतंय, की तुम्ही कोणताही डिसीज येऊ द्या, कोणताही प्रोग्राम येऊ द्या, कोणताही ऋतू येऊ द्या, तुम्हाला लिहिता आलाच पाहिजे. तुम्हाला तो जो क्वेशन आहे तो अटेम्प्टच होणार आहे. त्यामुळे तुम्ही हे जे ऋतुचर्या आहे, प्रोग्राम्स आहेत याचा फॉर्मॅट तयार करा, की हे जे पॉइंट्स आहेत, हे कोणताही ऋतू येवो आपल्याला ते पॉइंट्स त्यामध्ये फिक्स आहेत आणि त्यापुढे आपल्याला लिहिता येईल थोडंफार वाचल्यानंतर आणि अशा पद्धतीने आपल्याला ऋतुचर्या करायच्या. आलं लक्षात? यामध्ये 6 ऋतू आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. त्यानंतर आपला आहार. आता आहारामध्ये कसं काय होतंय, की मुलं जे काय करतात, आहार विधी-विधान आहेत. अष्टो आहार विधी विशेष आयतन आहेत. हे 2 वेगवेगळे टॉपिक आहेत. आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जातं, अष्टो आहार विधी विशेष आयतन आणि आपण आहार विधी-विधान लिहून येतो. म्हणजे आहार विधी-विधानमध्ये काय दिलेलं आहे, ते मात्रापूरक आहार, उष्ण आहार, स्निग्ध आहार हे जे दिलेलं आहे. अष्टाहार विधीमध्ये काय दिलेलं आहे, देश, काल, त्याची मात्रा, प्रकृती, करण हे दिलेलं आहे. या दोन्हीमध्ये कन्फ्यूज होतात. खूप मुलं कन्फ्यूज होतात. खूप मुलांचा मेसेज आम्हाला येतो, की "सर मी विशेष आयतन होतं, मी विधानच लिहिलं." मग हे जे काय आहेत, हे आपल्याला चुका टाळायच्या आहेत. ह्या अगोदरच तुम्हाला चुका मी सांगतोय, कारण की हे जे तुम्ही सुद्धा पुढे चालून करू शकता. तर हे आपल्याला टाळण्यासाठी काय करायचंय, पेज घ्यायचा, या या ठिकाणी आहार विधी विधान लिहायचं, दुसऱ्या पेजेसवरती अष्टो आहार विधी विशेष आयतन लिहायचं. तर हे तुम्ही जेव्हा लिहिता, तेव्हा काय होतं, की आपल्या डोक्यामध्ये फिट होऊन जातं, की ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत बाबा, याच्या आपल्याला वेगळ्या पद्धतीने आपल्याला शिकायचे. त्यामुळे दोघांचं कन्फ्युजन आपल्याला टाळायचं. त्यानंतर रसायन आहे, याच्यावर फिक्स एसीक्यू योग आहे. आता योगामध्ये अष्टांग योग आहे. अष्टांग योग सुद्धा तुम्हाला फर्स्ट इयरला झालेले आहेत. तर हे थोडेसे इन डिटेल आहेत अष्टांग योग आणि त्यानंतर यामध्ये योगामध्ये षटकर्म सुद्धा आहेत. ते सुद्धा आपल्याला करायचे आहेत व्यवस्थित आणि त्यानंतर निसर्गोपचार यामध्ये लास्टचा जो चॅप्टर आहे निसर्गोपचार यावरती एसीक्यू आहे, जे की तुम्हाला येणार आहे. यामध्ये जास्त काही हे जे काही एसीक्यूचे टॉपिक आहेत, हे काही जास्त अवघड नाहीयेत. हे तुम्हाला एसीक्यू त्या दृष्टिकोनातून प्रिपेअर करायचे आणि तुम्ही करताल. परंतु मेन सांगायचं कारण होतं, की एल-क्यूचे जे टॉपिक आहेत, त्यामध्ये कशा पद्धतीने वाचलं पाहिजे. एसीक्यू तर तुम्ही करणारच आहेत. आता हे झाले पेपर 1 मध्ये. पेपर 1 तुम्हाला क्लिअर आहे पूर्ण. आता सर क्वेशन असतं, की पेपर 1 आणि पेपर 2 आम्ही कोणत्या भाषेमध्ये लिहावा? मराठीमध्ये लिहावा, इंग्लिशमध्ये लिहावा किंवा दोन्ही पेपर मराठीत, दोन्ही पेपर इंग्लिशमध्ये. तर काय करायचं आपल्याला पेपर 1 जो आहे, तर हे मराठी कंटेंट असल्यामुळे तुम्ही पेपर 1 मराठीमध्ये लिहा, पेपर 2 इंग्लिशमध्ये लिहा. सर मी पेपर 2 इंग्लिशमध्ये आहे, तो मराठीमध्ये लिहू शकतो का? तर येस तुम्ही लिहू शकता मराठीमध्ये. परंतु जो एक्झामिनर आहे त्याला एक्सपेक्ट काय असतंय, की तुम्ही पेपर 2 जो आहे, तर तो इंग्लिशमध्ये लिहावा. कारण की यामध्ये इंग्लिशचं कंटेंट थोडंसं जास्त आहे. त्यामुळे प्रयत्न करा पेपर 1 मराठीत लिहायचा आणि पेपर 2 इंग्लिशमध्ये लिहायचा. आलं लक्षात? आता पेपर 2 मध्ये कशा पद्धतीने पास व्हायचं बघा. पहिला जो यामध्ये चॅप्टर दिलेला आहे. आता यामध्ये एल टॉपिक काढतो मी. एल चॅप्टर काढतो. ते जनपदवंश. जनपदवंशावर तुम्हाला एल येणार आहे. एन्व्हायर्नमेंटल हेल्थवर एल येणार आहे. त्यानंतर प्रायमरी हेल्थ केअर पी वरती एल येणार आहे आणि प्रोग्राम जे आहेत या प्रोग्रामवरती तुम्हाला एल येणार आहे. प्रोग्रामवरती एल येणार आहे. तर हे 4 एल-क्यूचे जे टॉपिक आहेत, हे तुम्ही बाजूला काढले. त्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट सर 3 ते 4 पेजेसचा डिझास्टर मॅनेजमेंट आहे. ऑक्युपेशनल हेल्थ आहे. सेम 3 ते 4 पेजेसचा आहे. स्कूल हेल्थ सर्व्हिसेस 3-4 पेजेस, डिसइन्फेक्शन 3-4 पेजेस. हे जे टॉपिक आहेत एसीक्यूचे आणि फिक्स एसीक्यूचे आहेत. पहिला एसीक्यू डिझास्टर मॅनेजमेंट, दुसरा ऑक्युपेशनल हेल्थ, तिसरा स्कूल हेल्थ सर्व्हिसेस, चौथा डिसइन्फेक्शन. हे जे एसीक्यूचे टॉपिक आहेत, हे आपल्याला त्या पद्धतीनेच करायचे. त्यानंतर फॅमिली वेलफेअर प्रोग्राम आहे, एम-सी-एच आहे. त्यानंतर प्रिव्हेंटिव्ह जेरॅट्रिक्स, WHO
व्हायटल स्टॅटिक्स वरती एसीक्यू नाही एमसीक्यू आहेत फक्त. त्यामुळे आपल्याला व्हायटल स्टॅटिक्स एमसीक्यू पुरता वाचायचं आहे. त्यामध्ये जे काही आकडे दिलेले आहेत हे एमसीक्यू साठी इम्पॉर्टंट आहेत. हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन असेल आणि हे प्रोग्राम जे आहेत हे प्रोग्राम तुम्हाला एलएक्यूला विचारले जातात. आता बघूया आपण या पहिलं जनपदवंश यामध्ये इपिडेमॉलॉजी वगैरे ते आपल्याला व्यवस्थित वाचायचे. मारक व्याधी येतं. तर हे आपल्याला व्याधी व्यवस्थित वाचायच्या आहेत. आता सर डिसीज वेगवेगळे आहेत. किती डिसीज करायचे आपण, कशा पद्धतीने करायचे, कोणते डिसीज करायचे. तर आपली प्रायोरिटी फिक्स असली पाहिजे. म्हणजे प्रायोरिटी कशा पद्धतीने असली पाहिजे सर, तर पी-वाय-क्यू एनालिसिस करायचे आहे. बघायचे पी-वाय-क्यूमध्ये कोणते डिसीज सगळ्यात जास्त विचारले आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल एड्स. एड्स खूप वेळा विचारला जातो परीक्षेमध्ये. मग एड्स आपल्याला पहिल्यांदा आलाच पाहिजे. एड्स आपल्याला एड्स जो डिसीज आहे पूर्ण आपल्याला आलाच पाहिजे. त्यानंतर समजा ट्युबरक्युलोसिस आहे, ट्युबरक्युलोसिस आपल्याला आला पाहिजे. अशा पद्धतीने प्रायोरिटी फिक्स करायची. त्यानंतर सर आम्हाला काही येत नाही डिसीज, आम्ही थोडंफार वाचलंय. तर तुम्हाला थोडंफार तरी वाचावं लागेल आणि त्यावरती जर आपल्याला बेस्ट सोल्युशन काय तर फॉर्मॅट. म्हणजे त्या डिसीजचं पॉझिटिव्ह एजंट काय, त्यानंतर त्याची लक्षणे काय आहेत. अशा हा जो फॉर्मॅट आहे, या फॉर्मॅटमध्ये जेव्हा तुम्ही हे डिसीज टाकून किंवा कंपॅरिझन करता, तेव्हा तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल. आलं लक्षात? त्यामुळे फॉर्मॅटनुसार डिसीज करा आणि प्रायोरिटी असली पाहिजे, की आपल्याला एड्स अगोदर करायचा, ट्युबरक्युलोसिस नंतर करायचा, लेप्रसी तिसऱ्या नंबरला करायचा. तर हे जे आहेत, हे आपल्याला प्रायोरिटीनुसार मार्क व्याधी बघायचे. त्यानंतर एन्व्हायर्नमेंटल हेल्थ. या एन्व्हायर्नमेंटल हेल्थमध्ये काय आहे, खूप एअर पोल्युशन आहे. म्हणजे खूप एक साठी खूप कमी टॉपिक दिलेले आहेत. त्या अगोदर बघायचे सिलेबस कॉपीमध्ये काय दिलेलं आहे, वॉटर पोल्युशन जे आहे, वॉटर पोल्युशन खूप वेळा विचारलं जातं आणि वॉटर पोल्युशनच त्यामध्ये मस्ट नोला दिलेलं आहे. तर वॉटर पोल्युशन मध्ये बी स्लो सँड फिल्टर, रॅपिड सँड फिल्टर, वॉटर पोल्युशन हे आपले इन डिटेल करायचं. म्हणजे जे त्यातून क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. आलं लक्षात? तर हे जर ते सिलेबस कॉपी त्यांनी फॉलो केली, ते करतातच. तर ते डिझायर टू नोचे एलक्यूला टाकू शकत नाही. म्हणजे तुम्हाला एअर पोल्युशन त्यांनी असेल, सॉइल पोल्युशन असेल, तर हे त्यांनी तुम्हाला मस्ट नो साठी टॉपिक दिलेलं नाही. ते डिझायर टू नो साठी. मग ते टाकू शकणार ते एलक्यू मध्ये नाही. ते काय टाकणार एलक्यू मध्ये तुम्हाला वॉटर पोल्युशन, कारण की वॉटर पोल्युशन मस्ट नो साठी दिलं. मग हे आपल्याला अशा पद्धतीने करायचं. डिझास्टर मॅनेजमेंट तुम्ही करणार, ऑक्युपेशनल हेल्थ करणार, स्कूल हेल्थ सर्व्हिसेस करणार, डिसइन्फेक्शन करणार. हे तुम्ही एसीक्यूचे टॉपिक हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. तुम्ही काय लहान नाही तर तुम्हाला हे जे एसीक्यूचे टॉपिक आहेत हे तर तुम्ही 100% करणारच आहेत. त्यानंतर पीएससी आहे. आता पीएससी मध्ये कसं वाचायचं सर, तरी पीएससी मध्ये असं चार्ट करायचं आपल्याला. नॅशनल लेव्हलवरती काय आहे, त्यानंतर सॉरी पी-एस-सी जी आहे आपली हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन आहे. हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन आपली कशा पद्धतीने नॅशनल लेव्हलवरती वर्क करते, त्यानंतर डिस्ट्रिक्ट लेव्हलवरती आणि व्हिलेज लेव्हलवरती. मग आपल्याला पी-एस-सी जी आहे, तर ती समजा व्हिलेज लेव्हलवरती काम करते, तर व्हिलेज लेव्हलवरती पी-एस-सी काम करते. मग हे जेव्हा तुम्ही फ्लो चार्ट काढताल, तेव्हा आपल्याला पी-एस-सी क्लिअर होऊन जाईल आणि त्यामध्येच तुम्हाला हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन आहे, हा सुद्धा टॉपिक तुम्हाला यामध्ये चॅप्टर यामध्ये कव्हर होऊन जाईल. असे फ्लो चार्ट काढल्यानंतर मग पी-एस-सी आहे. पी-एस-सीचं किती स्टाफ असला पाहिजे, काय रिक्वायरमेंट आहे त्याची. तर हे सगळं आपल्याला पी-एस-सीचं बघायचं. कारण की पी-एस-सी वरती 100% तुम्हाला एल-क्यू येणार आहे. त्यानंतर एम-सी-एच हे तुम्ही करणार एस-सी-क्यूसाठी. फॅमिली वेलफेअर प्रोग्राम. आता हे जे काही प्रोग्राम आहे फॅमिली वेलफेअरचा यामध्ये कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स वगैरे आहेत. हे सुद्धा परीक्षेमध्ये विचारले जातात एसीक्यू साठी. हे करणार. प्रिव्हेंटिव्ह जेरॅटिक्स हे सुद्धा एसीक्यू टॉपिक आहे. डब्ल्यूएचओ हे एसीक्यू. व्हॉट स्टॅटिस्टिक्स एमसीक्यू. त्यानंतर हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन. हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन एसीक्यू अगेन. आणि हे जे प्रोग्राम्स आहेत नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स आणि नॅशनल हेल्थ पॉलिसी हे एकच चॅप्टर आहे. यामध्ये 2 वेगवेगळे यांनी दिलेले असावेत. परंतु नॅशनल हेल्थ प्रोग्रामच्या अंडरमध्येच हे नॅशनल हेल्थ पॉलिसी येते. तर हे आता प्रोग्राम्स आहेत. तर प्रोग्राम्स कशा पद्धतीने करायचे? तर अगेन आमच्याकडे जे ॲपमध्ये मुलं होते किंवा आमच्याकडे ज्यांनी कोर्स जॉइन केलं, मी त्यांच्यासाठी पी-वाय-क्यू पूर्ण एनालिसिस करून कोणते प्रोग्राम जास्त विचारले गेलेले त्याची प्रायोरिटी काढून दिलेली. सर एवढं करून पण आम्हाला येत नाही, तर मी त्यांच्यासाठी फॉर्मॅट सुद्धा दिलेला आहे. हा मी फॉर्मॅट दिलेला आहे, जो की तुम्हाला कोणताही प्रोग्राम येऊ त्यामध्ये तो क्वेशन तुमचा अटेम्प्ट होणार आहे. त्यामुळे तुम्हाला पासिंग मार्क तरी कमीत कमी भेटणार आहेत. त्या फॉर्मॅट जर केला नुसता तरी सुद्धा. आलं लक्षात? परंतु आपल्याला काय करायचंय, नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स इन डिटेल करायचे आहेत. ते प्रायोरिटीनुसार करायचे आहेत. पी-वाय-क्यू एनालिसिस मधून तुम्ही सुद्धा करू शकता किंवा मग मी YouTubeसाठी एक व्हिडिओ बनवल, ज्यामध्ये मी फॉर्मॅट सांगेल कशा पद्धतीने तुम्ही हेल्थ प्रोग्राम जे आहेत, हे तुम्ही करू शकता. कोणताही प्रोग्राम सेव्ह तुम्ही फॉर्मॅटनुसार लिहू शकता. आलं लक्षात? तर पेपर 1, पेपर 2 एकदम सोपे आहेत. यामध्ये रॉकेट सायन्स काही नाही, म्हणजे अवघड काही नाहीये यामध्ये. परंतु याचा अर्थ अगेन मी पुन्हा सांगतो, की याचा अर्थ असा नाही, की तुम्ही
कमी वाचणार किंवा थोडंसं वाचणार, आज वाचणार आणि परीक्षेमध्ये लिहिणार असं नाही. कारण की परीक्षेमध्ये गेल्यानंतर ब्लँक होतंय. आपण वाचतो, आपल्याला माहिती आहे हे सोपं-सोपं आहे. परंतु परीक्षेमध्ये गेल्यानंतर आपल्याला आठवत नाही. त्यामुळे कमीत कमी 3 रीडिंग झाल्या पाहिजे. 3 रीडिंग मस्टच आहेत. 3 रीडिंग मस्ट आहेत. त्यानंतर रिव्हिजन झालं पाहिजे आपलं. आलं लक्षात? तर हे अशा पद्धतीने आपण 100% स्वस्त ऋतूमध्ये पास होऊ शकतो. तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट आणि बाकी जे आमचे YouTubeवरती अगेन व्हिडिओ येत राहतील, ज्यामध्ये आपण प्रत्येक सब्जेक्टची पासिंग स्ट्रॅटेजी असतील, इम्पोर्टंट क्वेशन्स असतील. हे पूर्ण तुमची जोपर्यंत एक्झाम होत नाही, तोपर्यंत तुमच्यासाठी आम्ही कार्य करणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला म्हणजे गाईड करणार आहेत. तर त्यांच्यासाठी मी सांगतो, की ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला, तर त्यांनी सबस्क्राईब करा. कारण की तुम्हाला अगेन अजून व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. तर थँक सो मच.